खरीपाचे पैसे आहेत, हे शासनाचं पाप आहे. शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकडे बघावं लागतंय. ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता, एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता, तर 50,000 कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बोलतोय, आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, की 58 कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे, जे आमच्या अधिकाराचे आहेत, जे आमच्या हक्काचे आहेत, ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता? ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की 1 महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे, अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे? आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत. स्पेसिफिक माझा एकच प्रश्न आहे की आपण जे पेंडिंग आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे, हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार? हा माझा एकच प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होतील. ते बोलतात ना 30 मार्च आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना. दिली ना त्यांनी तारीख, राहुलजी. पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडीएसवर उपलब्ध होतील.